आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मविया सरकार कोसळल्यानंतर औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय हे उशिरा सुचलेलं शहाणपण, राज्यपालांनी बहुमताची विचारणा केल्यानंतरची बैठकही बेकायदेशीर, देवेंद्र फडणवीसांची टीका। तुमचं नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं ती बैठकही इल्लीगल होती, याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये विधान भवन परिसरामध्ये शिवीगाळ, पडळकरांच्या गाडीचं दार लागल्याचा आव्हाडांचा आरोप। पडळकर आणि आव्हाडांमधील वातावरण अधिवेशनामध्ये दुसऱ्यांदा तापलं। महाजनांच्या उघड नाराजीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन, अमित ठाकरेंकडून प्रकाश महाजनांना भेट घेण्याचं आश्वासन। उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरामध्ये सूर। 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल, तुमच्या मनासारखं करू पण थोडं थांबा, राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला। विषयावरती आपला अधिकार आहे, आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं ते, त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या, तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तर निश्चितपणे या विषयावरती मी मला जे काय। दोन भाऊ सोबत आल्याचा कुणाला त्रास होऊ नये, राज सोबत आलाय या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं कुणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे, राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, लुंगी टॉवेल घालून विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। सर्व विरोधकांकडून शिंदेच्या शिवसेनेचे आनंदराज, आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोर्चे बांधणी। नाशिकमध्ये शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती, माजी खासदार हेमंत गोडसे नाराज असल्याची माहिती, पक्षातील गटबाजीमुळे गोडसे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। पक्षातल्या गटबाजीमुळे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज, सूत्रांची माहिती, नाराजीच्या चर्चेनंतर श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंना चर्चेसाठी बोलावलं।